नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या नवीन वर्षाच्या नव्या कोऱ्या पहिल्या वहिल्या भागात सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना प्रगतीचं, सजगतेचं आणि उन्नतीचं जावो अशा मनापासून शुभेच्छा देते. आमच्या सर्व सह्याद्रीच्या रसिकांचा लोभ आहेच, तो आणखी वृद्धिंगत व्हावा ही कामना. आपण म्हणतो 2024 साल उजाडलं, पण आपल्याला माहिती आहे का की ह्या जगाची निर्मिती होऊन किती वर्ष झाली? आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, पण वैज्ञानिक सांगतात की जगाची निर्मिती होऊन 1370 कोटी वर्ष झालेली आहेत आणि पृथ्वीची निर्मिती होऊन 460 कोटी वर्ष. हे कालचक्र आहे, हे असंच चालू राहणार आहे आणि ह्या कालचक्रावर आपल्या कार्यकर्तृत्वाची जे मुद्रा उमटवतात तेच खरे कालातीत आणि अलौकिक ठरतात. असंच एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. 3 जानेवारी ही त्यांची जयंती असते आणि आज 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली होती. ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळेमुळे. आणि याचंच औचित्य साधून आजचा आपला खास कार्यक्रम आहे. आजचा विषय काय आहे हे जाणून घेऊया. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आहे स्त्री मुक्ती दिन, सावित्रीबाई फुले यांची जयंती, विशेष कार्यक्रम. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती असते, त्यानिमित्ताने 1 जानेवारीला आज आपण हा कार्यक्रम करत आहोत. 3 जानेवारी 1831 रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 ला पहिली शाळा सुरू केली. म्हणजे वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी पहिली शाळा सुरू करणाऱ्या, वयाच्या 23व्या वर्षी कविता संग्रह लिहिणाऱ्या सावित्रीबाई फुले ह्या नक्की काय होत्या? एक क्रांतिकारी म्हणून काय होत्या, एक शिक्षिका म्हणून काय होत्या, एक स्त्री म्हणून काय होत्या, एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काय होत्या, या सगळ्याचा आढावा आजच्या कार्यक्रमातून घेणार आहोत. आणि आज आपण ह्या विषयातल्या अभ्यासक, लेखिका छाया कोरेगावकर यांना इथं आमंत्रित केलंय. मॅडम नमस्कार. कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. मॅडमची अगदी थोडक्यात मी ओळख करून देते. मॅडम लेखिका आहेत. त्यांचे 3 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. आकांत प्रिय माझा एक अवकाश माझही आणि 6व्या बोटाचा हिरवा कोंब असे हे 3 कविता संग्रह आहेत. रिक्त विरक्त ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. आणि परवाच्या दिवशी म्हणजे 3 जानेवारीला दुसऱ्या स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मॅडमची निवड झालेली आहे. याशिवाय एक कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि वेगवेगळ्या साहित्यिक चळवळींमध्ये त्या असतात. महिलांना मार्गदर्शन करत असतात. महिला बचत गटांसाठी देखील त्या मार्गदर्शक म्हणून काम करत असतात. मॅडम तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण मॅडमशी चर्चा करणार आहोत. सावित्रीबाईंचा जो आयुष्याचा पट आहे तो आपण उलगडणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. मॅडम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि हा आजचा जो दिवस आहे तो नक्कीच खास आहे. नवीन वर्ष तर आहेच, पण याच वर्षी मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली होती. तर आपण सावित्रीबाईंच्या संपूर्ण कार्याचा तर आढावा घेणार आहोतच, पण अगदी त्यांच्या लहानपणापासून सुरुवात करूया का कार्यक्रमाला? तर सर्वात प्रथम या संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध, रयतेचे राजे राजा शिवाजी, क्रांतिबा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि आपल्या समस्त स्त्रियांना हिंदू कोडबिलामधनं कवचकुंडल देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करते. आज 1 जानेवारी आहे, वर्षाची सुरुवात आहे. खरं म्हटलं तर आपण ज्या क्षणी जगायला सुरुवात करतो ती सुरुवात असते, ती वर्षाची असते, दिवसाची असते, आपल्या आयुष्याची असते. तर हा आपला एक नैमित्तिक दिवस आहे, पण आपल्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा महिलांसाठी दिवस आहे की 1 जानेवारीला 1848 साली बाईंनी हातात पाटी पेन्सिल घेतली आणि सगळ्या मुलींना लिहितं केलं सावित्रीबाई फुल्यांनी. तर सावित्रीबाई फुले या लहानपणापासूनच तशा धीट होत्या आणि म्हणजे
आपल्याला इतिहासातनं किंवा एकूण त्यांच्या जीवनाची जी वाटचाल आहे त्याच्याबद्दल जे काही संदर्भ ग्रंथ आहे याच्यातनं आपल्याला एवढंच जाणवून दिलेलं आहे की सावित्रीबाई फुल्यांना महात्मा फुल्यांनी घडवलं, हे निर्विवाद सत्य आहे. पण मुळामध्ये काय आहे की माती सुपीक असली तरच पीक चांगलं येतं. तसं त्यांच्यामध्ये एक स्वतःचे असे गुण अंगभूतच होते. तर त्या गुणांना खूप काही वाव मिळालेला आहे महात्मा फुल्यांच्या संदर्भाने. आणि महात्मा फुल्यांच्या मनामध्ये एक ठाम समजूत होती की स्त्रिया ह्या संपूर्ण संस्कृतीच्या वाहक आहेत. त्यांच्यापासून संस्कृती वाहत पुढच्या पिढीपर्यंत जाते. मग ती संस्कृती समाजाला आणि कुटुंबाला पोषक असणारी, त्याला उन्मुक्त करणारी आणि जगण्याचं बळ देणारी अशी संस्कृतीचं जर का वाहन आपल्याला करायचं असेल तर बायकांना शिकवलं पाहिजे. आणि बाई शिकली तर मग ती ही संस्कृती जी काय आहे ती पुढे नेऊ शकते. म्हणून त्यांचं असं ठाम विश्वास होता की आधी बायकांना शिकवलं पाहिजे. म्हणजे बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार तेव्हाही नव्हता आणि मुलींना तर अजिबातच नव्हता. तेव्हा त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू करायचा विचार मनामध्ये आणला. पण तो काळ असा होता की मुलींना शाळेत पाठवणं पालकांना काही इतकं सोपं आणि सहज वाटत नव्हतं. त्यामुळे पुरुष शिक्षकांकडे आता मुली कशा शिकायला येणार. मग त्यांनी काय सुरुवात केली की आपण आपल्याच बायकोला शिक्षित करूया आणि तिला शिक्षणासाठी पुढे घेऊया. पण आणि त्यांनी म्हणजे एवढा खरं तर आपण कदाचित कल्पनाही करू शकणार नाही एवढा खडतर असा तो काळ होता. आणि मॅडम तुम्ही जसं सांगितलं की स्त्रियांना शिकण्याचं जे महत्त्व होतं, असं म्हणतात की एक पुरुष शिकला तर एक व्यक्ती शिकते, पण जेव्हा एक बाई शिकते तेव्हा तिचं संपूर्ण कुटुंब शिकतं आणि अर्थातच पुढे समाज शिकतो. तर तुम्ही म्हणालात की सावित्रीबाई या मुळातच धिटाईच्या होत्या, तो गुण त्यांच्या अंगी मुळातच होता. तर साताऱ्या त्यांचा जन्म झाला नायगावच्या ठिकाणी. तर लहानपण कसं होतं, काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? लहानपणी त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या जन्माचं स्वागत झालं. खरं म्हटलं तर ही वेगळी गोष्ट आहे, घटना आहे त्या काळामध्ये. कारण मुलींच्या जन्माकडे इतकं पॉझिटिव्हली म्हणजे पाहिलं जात नव्हतं. त्यांच्या घरामध्ये लाडही बऱ्यापैकी केले जात होते. आणि 9व्या वर्षी काहीतरी त्यांचं लग्न ठरलं आणि ज्योतिबांबरोबर त्यांचं लग्न झालं. असा एक आता कुठेतरी मी असं वाचलेलं आठवतं की त्यांच्या लग्नाच्या वेळेस जेव्हा त्या पाटावर विधीसाठी बसल्या होत्या तेव्हा त्यांच्या लुगड्यामध्ये मुंगळा शिरला. तर त्या प्रचंड अस्वस्थ झाल्या. पण त्या काळामध्ये असं मुलींनी असा अगोचरपणा काही मान्य होणारा नव्हता. पण तरी त्या उठून उभ्या राहिल्या आणि संबंधितांना म्हणजे त्या महिला कोणी होत्या त्यांना ते मोकळं. तर ती धिटाई तिथपासून त्यांच्या अंगामध्ये आहेच. मग तिला पोषक वातावरण आणि तिचं काय म्हणा की पोषण झालं चांगला जोडीदार मिळाल्यामुळे. आणि ती धिटाई त्यांनी पुढे समाज जीवनामध्ये आणि स्वतंत्रपणे काम करताना सुद्धा दाखवलेली आहे. वेगवेगळे क्रांतिकारक निर्णय त्यांनी पुढच्या आयुष्यामध्ये घेतलेले. त्याच्याबद्दल त्याच्याकडे आपण येणारच आहोत. पण तुम्ही सांगितलं की 9व्या वर्षी लग्न झालं त्यांचं आणि त्या पुण्याला आल्या फुल्यांच्या घरी. तर त्याच्यानंतर त्यांचा जो शिक्षणाचा प्रवास होता, म्हणजे ज्योतिबाईंनी सावित्रीबाईंना शिकवलं. त्या काळी मुलींनी शिकणं म्हणजे हे फारच मोठी गोष्ट होती. त्यांना घरातनं सुद्धा गोविंदराव म्हणजे त्यांचे सासरे होते त्यांच्याकडनं पण विरोध होता. कारण त्या काळात अशा अंधश्रद्धा होत्या की जर का मुली शिकल्या तर नवऱ्याच्या ताटामध्ये आळ्या पडतात. आणि म्हणजे असं काहीतरी विचित्र एक अंधश्रद्धा होती. आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी आजूबाजूचे लोक, समाजातले लोक, भाऊबंदकीतले लोक गोविंदरावांवर दबाव आणत होते की तुझ्या सुनेनी आणि मुलाने हे काय चालवलंय. कारण मुलींना शिकवायचं तर माझ्या बायकोला आधी शिक्षिका तयार केली पाहिजे, तिला तर काही येत नाही. त्यामुळे घरीच त्यांनी ज्योतिबांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. तर घरनंही खूप विरोध झाला. पण त्या विरोधाला दोघंही जुमानले नाहीत. आणि नवऱ्याचं म्हणजे आपण जी पातिव्रत्याची कल्पना आहे पावलावर पाऊल टाकणं, तर ते त्यांनी तेव्हा केलेलं आहे त्यांच्या पद्धतीने. फक्त अर्थात तोच भाग होता केवळ पातिव्रत्याचा असं नाही. एखाद्या वेळेस असंही असू शकतं की त्यांनाही आवड असेल शिक्षणाची आणि त्या शिकल्या. आणि त्या पुढे जाऊन त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. नुसत्या शिक्षिका होत्या असं नाही, तर त्यांनी प्रशिक्षण घेऊन शिक्षण दिलेलं आहे. आणि त्यांनी शिक्षण देताना त्या एक शिक्षिका झाल्या. शिक्षिका म्हणजे
मला असं म्हणायचंय की पाठ्यपुस्तकापुरती ती शिक्षिका नव्हती. कारण त्यांनी फक्त क्रमिक पाठ्यपुस्तकं शिकवली असती तर मुक्ता साळवेसारखी मुलगी वयाच्या 13व्या 14व्या वर्षी इतका विद्रोहाचा एक आगडो उसळणारा एक बंडखोर लेख लिहू शकली नसती. केवळ बाराखडी शिकवली असती तर. याचा अर्थ काय होतो की त्यांनी शालेय शिक्षण देताना सुद्धा सामाजिक बांधिलकीचं किंवा समाजभानाचं किंवा प्रबोधनाचं सुद्धा काम केलेलं आहे शिक्षण देता देता. म्हणजे सायमल्टेनियसली त्या सामाजिक प्रबोधनाचं काम करत होत्या. म्हणूनच त्याचा परिणामच झाला असेल मुक्ता साळवेवर. आणि मग नंतर मुक्ता साळवेंनी जो काही निबंध लिहिला त्यावेळेच्या प्रस्थापित धर्मसत्तेला तिने प्रश्न विचारले आणि आपले विचार मांडले आणि न्याय मागितला आणि हक्काची भाषा तिने केली. ही हक्काची भाषा 12व्या 13व्या वर्षाच्या मुलीला कुठून मिळाली, कशी मिळाली? तर तिच्या शाळेपासूनच ती कुठेतरी तिचं रुजवात तिथे झाली असेल असं मला वाटतं. म्हणजे आपण म्हणतो की शिक्षण हे सर्वांगीण असलं पाहिजे आणि कुठेतरी विचार रुजवणारं असलं पाहिजे. कदाचित हे शब्द तेव्हा वापरले जात होते की नाही माहिती नाही, पण प्रत्यक्ष कृतीमधून ह्या गोष्टी घडत होत्या. सावित्रीबाई फुले जेव्हा शाळेत शिकवायला गेल्या तेव्हा अर्थातच समाजाचा त्यांना विरोध झाला आणि आपण अनेक धड्यांमधून वाचतो की अक्षरशः दगडफेक झाली, शेणगोळे त्यांच्यावर फेकले गेले. तर त्या काळाबद्दल काय सांगाल की कशा होत्या त्या काळात सावित्रीबाई? सावित्रीबाई काय झालं की विरोध तर होताच आणि विरोध सर्वत्र आतून बाहेरून कुटुंबाकडनंही होणारा होता आणि समाजाकडनंही होणारा होता. पण त्याच काळामध्ये लहुजी साळवे की जे यांचे सहकारी होते, शिक्षणासाठी ज्योतिबांना मदत करत होते, त्यांचं प्रोटेक्शन होतं ह्या कुटुंबाला. तो एक त्यांच्या संदर्भामध्ये जमेची भाग होती. पण प्रत्येक वेळी काही लहुजी साळवे सावित्रीबाईंबरोबर जाऊ शकत नव्हते. पण सावित्रीबाईंनी धिटाई दाखवलेली आहे. एक दिवस 2 आड्डाण पुरुष त्यांची वाट अडवतात आणि तू कशी शाळेत जाते ते आम्ही बघतो. तर त्यांनी वटणीवर आणलेलं आहे आणि त्यांचा समाचार त्यांनी आपल्या धीटपणाने शाळेत जाताना घेतलेला आहे. आणि शेणगोळे दुसरीकडे धिटाई दाखवताना संयम सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे की त्यांची साडी खराब व्हायची तर त्या जाताना दुसरी साडी आपल्या पिशवीमध्ये गुंडाळून शाळेत नेसण्यासाठी घेऊन जात असत. खरंय. म्हणजे धिटाई आहे, धैर्य आहे आणि संयमही म्हणालात तसं. मी कुठेतरी मॅडम असंही वाचलं होतं की ज्यांनी त्यांना विरोध केला किंवा ज्यांनी दगड फेकले, शेण फेकलं त्यांच्यावर, तर त्यांच्या प्रती त्यांची भूमिका अशी होती की हे सगळे अज्ञानी आहेत आणि त्यामुळे त्यांना कळत नाहीये ते काय करतायत. तर इतकं मनाचं मोठेपण काय म्हणजे कुठून आलं असेल? काय त्यांच्या मनाच्या मोठेपणाचा आपण विचार केला तर नुसता मनाचा मोठेपणा नाही पण एक क्रांतिकारी भूमिका सुद्धा घेतलेली आहे त्यांनी. की मनाचा मोठेपणा त्यांचा असा आहे की त्यांनी जो दत्तक पुत्र यशवंत ज्याला त्यांनी दत्तक घेतलेला आहे तो त्यांच्या धर्माचा जातीचा नव्हता, त्यांच्या नात्यातला नव्हता. आणि त्या काळात म्हणजे असे काही संकेत होते की दत्तक हे नात्यातल्या मुलांना किंवा जातीपातीमध्ये घेतलं जावं. पण हा मुलगा अनौरस होता, अनैतिक संबंधातनं जन्माला आलेला हा असा मुलगा आहे. त्याला मायेची ऊब देऊन जातीच्या बाहेर जाऊन दत्तक घेणं ही तेव्हा क्रांतिकारी घटना होती ना. आणि तिथे त्यांनी जातपात पाळली नाही. केवळ पुढच्या त्यांच्या काव्यामधनंच सुबोध रत्नाकरमधनं किंवा त्यांच्या भाषणांमधनं किंवा त्यांच्या पत्रांमधनं त्यांनी जो उल्लेख केलेला आहे तो समतेचा विचार किंवा एक विश्वव्यापी बंधुतेचा जो विचार आहे तो त्यांनी अंमलात आणलेला आहे तेव्हा प्रत्यक्षरित्या. ही क्रांतिकारी भूमिका आहे. नक्कीच. तुम्ही सांगितलं की त्यांनी ती माया फक्त त्यांनी यशवंतापुरती नाही मर्यादित ठेवली तर त्यांनी अनेक निराधार मुलं की त्या काळामध्ये महिलांची फसवणूक होत राही, बालविधवांचं प्रमाण अतिशय जास्त होतं, त्यांच्यावर अत्याचार घरातल्या बाहेरच्या लोकांकडनं होत होत्या. मात्र त्या मुलाला जन्म द्यायच्या वेळेस मात्र त्यांना घर सोडावं लागत होतं. अशा महिलांसाठी त्यांनी पाळणा घर काढलं. इथे आणून मुलं सोडा, तुम्हाला हवी असली तर तुम्ही सांभाळा, नाही तर आम्ही सांभाळू. तर इतकं औदार्य, इतकं मातृत्व, इतकं विशाल मातृत्व त्या बाईकडे होतं. तर त्याच्याबद्दल आपण खरोखरच विनम्र झालं पाहिजे. खरंच. काय घटना घडली होती की ज्यामुळे त्या याकडे वळल्या किंवा ज्यामुळे त्यांनी हे सुरू केलं? की खरं तर त्यावेळी देखील खूप ही क्रांतिकारी गोष्ट होती की निराधार महिलांना
त्यांची बाळंतपणं घरी करायची आणि मुलांना देखील त्यांच्या ठेवून घ्यायचं किंवा सांभाळ करायचा. समाजामध्ये त्या वावरताना हे बघतच होत्या. आणि एक प्रसंग, एक घटना अशी घडली होती की ज्योतिबा एक दिवस घराकडे येत असताना रस्त्यामध्ये एका विहिरीच्या जवळ एक महिला जीव देण्याचा म्हणजे आत्महत्येच्या प्रयत्नामध्ये होती. ती ब्राह्मण महिला होती आणि घरातल्याच पुरुषांनी तिच्यावर बळजबरी केलेली होती. आणि आता त्या मुलाचा पितृत्व त्यांनी नाकारलेलं होतं. आता मला समाजामध्ये जागा कुठे आहे किंवा मी काय करणार, म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तर तेव्हा त्या स्त्रीला ते घरी घेऊन आले आणि तिचं बाळंतपण केलं. सावित्रीबाईंनी तिचं बाळंतपण केलं आणि तोच मुलगा जो आहे की त्यांनी तो यशवंत म्हणून तो हे घेतला. आणि अशा अनेक स्त्रिया होत्या. अशा त्यानंतर अशा अनेक स्त्रियांसाठी स्त्री आधार केंद्र त्यांनी चालवली. निराधार मुलांसाठी संगोपनगृह चालवली. या स्त्री आधार केंद्राबद्दलच्या कामाबद्दल सांगा ना. त्याच्या कामाबद्दल अशी मला फारशी म्हणजे अगदी डिटेल मध्ये माहिती नाही आहे. पण तिथे अनेक स्त्रिया राहत होत्या आणि त्यांनी असं म्हणजे ओपन आव्हानच केलं होतं की कुणीही अडचणीत असलेली स्त्री इथे येऊन राहू शकते, ती धर्माची जातीची असेल नसेल तरी सुद्धा. त्यामुळे त्यांच्याकडे ह्या महिला सातत्याने येत होत्या आणि त्यांचं संगोपन ते करत होते. आणि असं आहे की ज्योतिबा फुले हे एक कंत्राटदार मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. आपल्याला असं वाटतं की त्यांनी एवढी कामं मग कशाच्या जोरावर केलेली आहे. तर ते आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न व्यक्तिमत्व होतं ते. बरोबर आहे. पण त्यांनी तो सगळा जो अर्थ होता त्यांचा तो खऱ्या अर्थाने चांगल्या कामासाठी खरं अर्थार्जन केलं ते त्यांनी केलं. आणि मला दुसरं एक गोष्ट सावित्रीबाईंच्या ह्या सगळ्या त्यांचं दातृत्व, त्यांचं मातृत्व या संदर्भामध्ये बोलतोच आपण. पण सावित्रीबाई केवळ तेवढ्या मोजमापाने मोजण्यासारख्या नाहीयेत. सावित्रीबाई हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. कारण त्या एक साहित्यिका पण होत्या. त्यांनी 1854 साली वयाच्या 23व्या वर्षी काव्यफुलं नावाचा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. आणि त्या काव्यसंग्रहामधल्या काही अशा ओळी आहेत की त्या काव्यसंग्रहामध्ये त्या असं म्हणतात की बाईल काम करत राही, आयतोवा खात राही, पशु पक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का. आता तुम्ही विचार करा की याचा अर्थ स्त्री पुरुष समतेचा, ज्याला आपण आता स्त्रीवादी साहित्य किंवा स्त्रीवाद म्हणतो, त्याचा उद्गार 1854 साली या सावित्रीबाईंच्या कवितेमध्ये आपल्याला आढळतो. त्यांची हे सांगण्यामागे त्यांची अपेक्षा अशीच आहे की पुरुषांनी सुद्धा घरामध्ये सहकार्य करावं आणि पशुपक्षी सुद्धा असं करत नाहीत की ज्यांना हातपाय नाही आहेत, फक्त चोचच आहे. तर ज्यांना हातपाय आहेत त्या माणसांनी घरातल्या स्त्रियांना किंवा कुटुंबाला का मदत करू नये आणि घरकामामध्ये का हातभार लावू नये असं सांगणाऱ्या ह्या सावित्रीबाई आहेत. तर समतेचा उद्गार काढणारी पहिली बाई असं मला असं वाटतं की स्वातंत्र्यपूर्व भारतातली ही असावी की काय या साहित्याच्या माध्यमातून. खरंच आहे. म्हणजे साहित्य हे माध्यम असं आहे की आपल्या मनातल्या भावना तर व्यक्त करतच, पण त्याशिवाय समाजामध्ये क्रांती घडवण्याचं देखील एक मोठं प्रबोधनाचं काम करतं. आणि त्यांचं आणखीन एक आहे की त्यांनी सुबोध रत्नाकर पण लिहिलं. त्याच्यात असे काही वेचे किंवा ज्याला सुभाषित आपण म्हणू की जीवन मूल्यांवर भाष्य करणाऱ्या काही ओळी त्याच्यामध्ये किंवा काही गद्य स्वरूपाचे आहेत. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा त्यांनी वेळोवेळी ज्योतिबा शहराबाहेर किंवा गावाबाहेर असताना, पुण्याबाहेर असताना त्यांना पत्र लिहिलेली आहेत. तर त्यांचा हा पत्रव्यवहार जो आहे त्या पत्रव्यवहारामध्ये कौटुंबिक घटना किंवा घरगुती काही संदर्भ उल्लेख वगैरे आहेतच. पण त्यात केवळ नवऱ्याला लिहिणारं पत्र एवढीच त्याची व्याप्ती नाही आहे. तर त्या तत्कालीन काळामध्ये समाजामध्ये ज्या काही घटना घडतात, बाहेर ज्या काही घडामोडी होतात, त्यांचा उल्लेख सुद्धा त्यांच्या पत्रामध्ये मिळतो. तर त्या अर्थाने तत्कालीन समाज जीवनाचा तो एक दस्तऐवज आहे. खरंच आहे. कारण त्याच्यामध्ये त्या गावामध्ये काय घडलं, कोण आलं होतं, कलेक्टर आले होते, मग असं झालं, मी भाषणात असं बोलले, हे झालं ते झालं, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्या करतात. तेव्हा त्या सामाजिक दर्शन त्यांच्या त्या साहित्यातनं घडतं आणि म्हणून ते साहित्य
त्यांचा पत्रव्यवहार सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. नक्कीच. म्हणजे ज्योतिबा आणि सावित्रीबाई हे फक्त पती पत्नी नव्हते, तर त्याच्याही पलीकडे जाऊन सामाजिक उलथापालत किंवा सामाजिक काम करणारे, क्रांती घडवणारं असं एक दाम्पत्य होतं आणि अर्थातच त्याचे उल्लेख त्यांच्या पत्रातून येणं अतिशय स्वाभाविक आहे. मॅडम, तुम्ही सांगितलं की साहित्यिक म्हणून त्यांचं काम, सावित्रीबाईंचं काम खरंच खूप मोठं आहे. म्हणजे काव्यसंग्रह आहे, अशा पद्धतीच्या पत्रांचाही देखील संग्रह आहे आणि त्यांनी नंतर लोकांशी संवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्याला आपण भाषण म्हणतो, पण तो संवाद होता. त्या महिलांच्या समोर जात होत्या, लोकांच्या समोर जात होत्या आणि विज्ञानवादी दृष्टिकोन आहे. अंधश्रद्धाच्या पासून स्त्रियांना मुक्त करावं, हा ज्योतिबांचा, मी मगाशी म्हटलं तसं की त्या संस्कृतीच्या वाहक आहेत. तर अंधश्रद्धा दूर करून विज्ञानवादी दृष्टिकोन देणारी जर का बाई आपण घडवली तर समाज अधिक सशक्त आणि विज्ञानवादी होऊ शकतो. तर त्या संदर्भाने त्यांनी सुद्धा भाषणं दिलेली आहेत, समाज प्रबोधनाची, लोकांना जागं करण्याची आणि जीवनमार्ग दाखवण्याची. म्हणजे शाळेत तर त्या शिक्षिका होत्याच, पण त्याबरोबर समाजाचंही शिक्षण करण्याचं काम त्यांनी समर्थपणे केलेलं आहे. आणि ज्योतिबांच्या नंतरही त्यांचं काम आहे ते त्यांनी पुढे चालू ठेवलेलं आहे. तर मला असं वाटतं की तेही एक खूप मोठं काम आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ज्योतिबांच्या त्यांची एक आपल्याकडे असं आहे की अजूनही आणि आजही आणि कालही बाईच्या कर्तृत्वाचं श्रेय द्यायला जरा थोडीशी काचकूच केलीच जाते. त्यामुळे सावित्रीबाईंचं एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून, स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून किती अभ्यास झालाय मला माहिती नाही, पण मी जेव्हा सावित्रीबाईंच्या संदर्भाने वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सावित्रीबाई ही केवळ ज्योतिबांची सावली नसती. तसं असतं, ज्योतिबांची सावलीच असती तर ज्योतिबा गेल्यानंतर ही बाई कोलमडून पडली असती आणि ती सावली वितळून गेली असती, मिटून गेली असती, काहीतरी झालं असतं सावलीचं. पण तसं झालेलं नाहीये, कारण त्याच्यानंतर ज्योतिबा फुल्यांनी सत्यशोधक चळवळ चालूच केली होती आणि सत्यशोधकाच्या माध्यमातून समाज घडवण्याचं त्यांनी आणि समाज प्रबोधनाचं जे काही काम चालवलेलं होतं ते त्यांनी पुढे त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 9 वर्ष त्यांनी ते काम सांभाळलेलं आहे. बरं. हां. आणि अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत त्यांनी त्यांच्या पुढे. म्हणजे आपल्याला एकीकडे खरंच आश्चर्य वाटतं की ज्योतिबा फुल्यांनी त्यांची घडण किती मजबूत करून ठेवली. कारण जेव्हा ज्योतिबांचा अंत झाला त्यावेळेस त्यांना स्वतःचा मुलगा नसल्यामुळे यशवंतला अंत्यविधी करण्याला सगळ्या सोयऱ्यांनी नकार दिला, बांधिलकीने, आणि त्यांच्या अंत्यसंस्कारावर बहिष्कार घातला. तेव्हा सावित्रीबाई स्वतः पुढे झालेल्या आहेत आणि त्यांनी शिंकाळ हातामध्ये घेऊन तो विधी बाई असताना तो विधी केलेला आहे. हा केवढा क्रांतिकारी विचार, केवढा क्रांतिकारी. आज आपण खरं तर 2024 मध्ये आहोत आणि आजही अशा घटना घडणं हे खूप क्वचित आपल्याला बघायला मिळतं आणि 19व्या शतकामध्ये त्यांनी हे सगळं केलेलं आहे. बाईने हातात शिंक धरलेला. आणि तुम्ही विचार करा की एकीकडे त्यांचा मृतदेह पडलेला आहे, मृतदेह पडलेला आहे आणि लोक अंत्यविधी करायला तयार नाहीत. एखादी बाई बावरून गेली असती किंवा कोलमडली असती, कोसळली असती, तिने ते सगळ्यांना धुडकारलेलं आहे आणि पुढे जाऊन शिंकाळ घेऊन तो विधी त्यांनी पूर्ण केलेला आहे. खरंच धैर्य, धारिष्ट्य, क्रांती आणि ह्या सगळ्याचा एक मोठा संगम असणाऱ्या साहित्यिका असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला अक्षरशः भरभरून दिलेलं आहे. आणि आपण सगळेच जण, विशेषतः आम्ही महिला सगळ्या त्यांच्या ऋणी आहोत. तर त्यांच्याविषयी आपण आणखीही बोलणार आहोत, आणखी चर्चा करणार आहोत, आणखी नवीन गोष्टी काही जाणून घेणार आहोत. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलतोय, त्यांचा जीवनपट समजून घेतोय आणि त्यांचे विचार आजच्या काळाला कसे संलग्न आहेत हे देखील आज आपण जाणून घेतोय. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत लेखिका छाया कोरेगावकर मॅडम.
मॅडम, आपण मगासपासून त्यांचा संपूर्ण जो आयुष्याचा पट आहे तो जाणून घेतला आणि त्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला त्यांचं काहीतरी वेगळेपण दिसतंय आणि ते वेगळेपण त्यांच्या साहित्यात दिसतं, त्यांच्या भाषणांमध्ये दिसतं, त्यांच्या पत्रांमध्ये देखील दिसतं. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? याच्या व्यतिरिक्त सुद्धा सामाजिक संकटांना जेव्हा काही नैसर्गिक आपत्ती असतील किंवा काही आजार म्हणजे दुष्काळासारखा सावट त्या काळात आलेलं होतं भारतामध्ये, तेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यानंतर सावित्रीबाई फुल्यांनी दुष्काळामध्ये अनेक कुटुंबांना, अनेक लोकांना जीवदान दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी स्वतःच्या घरातली संपत्ती त्यांनी खर्च केलेली आहे. एवढंच नाही, त्यांनी स्वतः दुष्काळातल्या लोकांचं पोट पोषण व्हावं, भरण व्हावं म्हणून भाकऱ्या पण बनवलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्या घरादाराला त्यांनी त्यासाठी कामाला लावलेलं आहे. नक्कीच. म्हणजे आपण म्हणतो की एक जेव्हा स्त्री शिक्षित होते आणि तिच्यामध्ये जेव्हा एक विचार परिवर्तन होतं, तर तेव्हा ते फक्त शाळेपुरतं किंवा फक्त तिच्या कामापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते संपूर्ण समाजापर्यंत जाऊन पोहोचतं. आज आपल्याशी टेलिफोनवरून आणखी एक तज्ज्ञ व्यक्ती इथे जोडल्या जात आहेत. आज आपण संवाद साधणार आहोत प्राध्यापिका आशालता कांबळे यांच्याशी. सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसा हे त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे. सावित्रीबाईंवर त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे, संशोधन केलेलं आहे आणि आज त्या फोनवरून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. हो नमस्कार. मॅडम, सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारीला आहे आणि त्यानिमित्त आज आपण खास कार्यक्रम घेतोय. तर सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल तुम्ही काय सुरुवातीला सांगाल? सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करते. तर सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल आज चर्चा होते तुमच्या इथे, चांगली गोष्ट आहे. सावित्रीबाईंच्या बद्दल मी सांगताना काही ठळक गोष्टी सांगेन की 1848 साली आजच्या तारखेला म्हणजे 1 जानेवारी 1848 रोजी फुले दाम्पत्याने जी मुलींसाठी पुण्याच्या भिडेवाड्यात शाळा सुरू केली आणि सावित्रीबाईंनी तिथे जाऊन मुलींना शिकवण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडला. म्हणजे त्यांनी आपल्या शिक्षणातून किंवा बोलण्यातून नुसतेच शिक्षणाविषयी विचार मांडले नाहीत, तर ते विचार त्यांनी प्रत्यक्षात उतरवले आणि अशी कितीतरी कामं सावित्रीबाईंनी केली ज्यातून आजच्या स्त्रीने प्रेरणा घेणं आवश्यक आहे. म्हणजे फसवल्या गेलेल्या गरोदर विधवांसाठी स्वतःच्या घरात प्रसूतिगृह सुरू करून त्यांनी माणसाने निर्माण केलेल्या नीती अनितीच्या चारित्र्याच्या संकल्पना ओलांडत मानवतेला वरच्या स्थानी ठेवलं. संवेदनशीलता आणि करुणेच्या दृष्टीने त्यांनी फसवल्या गेलेल्या विधवांचे प्रश्न समजून घेतले आणि ब्राह्मण समाजातला जोशी आणि महार समाजातली सारजा यांच्या प्रेमाकडे पण त्यांनी याच संवेदनशीलतेने पाहिलं. म्हणजे तो एक मोठा प्रसंग आहे, तो सांगत नाही इथे, पण एका वाक्यात सांगितलं हे मी तुम्हाला. म्हणजे मारायला निघालेला होता प्रक्षुब्ध समाज, प्रक्षुब्ध जमाव, तर त्या जमावाला कायद्याचा धाक दाखवून सावित्रीबाईंनी शांत बसवलं. एका विधवेच्या अनवरस मुलाला दत्तक घेऊन त्याचा आंतरजातीय विवाह करवून दिला आणि त्याला डॉक्टर बनवून सन्मानाचं जीणं दिलं. त्याला आपला कायदेशीर वारस बनवला. म्हणजे आता या घटना मी कशासाठी सांगितल्या की ह्या माहिती आहेत सगळ्यांना, पण या सगळ्या घटना लक्षात घेत असताना जे मी म्हणाले की मानवतेचा विचार करणं, संवेदनशीलतेने प्रत्येक गोष्टीकडे पाहणं आणि काम करणं ही मोठी गोष्ट आहे. विधवांचं केशवपन करणार नाही असं सांगणाऱ्या आणि नाभिकांचा समूह त्यांनी तयार केला आणि पुण्यात त्यांचा यशस्वी संप घडवून आणला. या संपाचं नेतृत्व सावित्रीबाईंनी केलेलं आहे. तर या घटनेमध्ये सावित्रीबाई लीडर होत्या. ज्योतिरावांच्या निधनानंतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचं काम स्वतःच्या नेतृत्वाखाली पुढे नेलं. दुष्काळग्रस्तांसाठी गोऱ्या साहेबांकडे स्वतः जाऊन धैर्याने बाजू मांडली. प्लेगच्या साथीत तर ज्या वस्त्यातून इतर कोणी फिरकत नव्हतं अशा अस्पृश्यांच्या वस्त्यात जाऊन त्यांनी पांडुरंग या मुलाला खांद्यावर घेऊन यशवंताच्या दवाखान्यात आणलं. त्याचा जीव वाचवला आणि स्वतः प्लेगची लागण होऊन त्या मरून गेल्या. खऱ्या अर्थाने सावित्रीबाई इथे शहीद झालेले आहेत देशासाठी.
तर खरंय. आजच्या आणि स्त्रियांनी सावित्रीबाईंच्या या कृती उक्तीतून हा संवेदनशीलतेचा, करुणेचा, सामाजिक बांधिलकीचा वसा घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आणि आपण त्यांच्या जीवनातले जे महत्त्वाच्या ज्या घटना होत्या त्या सगळ्या आपण सांगितलेल्या आहेत आणि करुणेचा, प्रेमाचा, समाज सेवेचा हा वसा आपण घ्यायला पाहिजे. एकच प्रश्न आणखी विचारते की त्यांच्या साहित्याचं वेगळेपण तुम्ही काय सांगाल? तुम्ही स्वतः लेखिका आहात, त्यांच्याबद्दल तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे, तर सावित्रीबाईंच्या साहित्याचं वेगळेपण. हो, ऍक्च्युली सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसा हा जो माझा संशोधन ग्रंथ आहे तो संपूर्णपणे सावित्रीबाईंच्या साहित्याचं विश्लेषण करणारा आहे. बरं. आणि हे विश्लेषण करत असताना मी त्याच्यातलं नेमकं वेगळेपण काय आहे समकालीन साहित्यामध्ये, त्यांच्या काळच्या आणि आजच्या काळच्या, त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. तर इथे आता त्याबद्दल थोडक्यात सांगत असताना मी सांगेन की सावित्रीबाईंचं हे जे सगळं साहित्य आहे म्हणजे काव्य फुले हा कविता संग्रह आणि 52 कशी सुबोध रत्नाकर हा कविता संग्रह म्हणजे दीर्घ काव्य आहे हे. आणि यातील काव्य फुलेमध्ये एकूण 41 कविता आहेत, तर 52 कशी सुबोध रत्नाकर हे 52 कडव्यांचं दीर्घ काव्य. याच बरोबरीने त्यांनी ज्योतिबांना लिहिलेली 3 पत्र आणि 5 भाषणं प्रसिद्ध झालेली आहेत. भाषणं सुद्धा कोणत्या विषयावरची, तर उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसन आणि कर्ज या 5 विषयांवरची आहेत. म्हणजे आपण बघितलं तर त्यांचं साहित्य असं काही खूप मोठ्या प्रमाणातलं साहित्य नाहीये, विपुल साहित्य नाहीये ते, पण जे काही मोजकच आहे ते अगदी वैशिष्ट्यपूर्ण असं आहे आणि आजच्या काळात सुद्धा हे साहित्य वेगळेपणाने काही सांगणार आहे. आता हे कोणतं वेगळेपण आहे त्याच्यामध्ये ते आपण थोडक्यात बघूया 1-2 मिनिटामध्ये. तर सावित्रीबाईंची जी कविता आहे काव्य फुले ती 1854 साली प्रकाशित झाली. म्हणजे मराठी, अर्वाचीन मराठी त्याचा जो पूर्वतयारीचा कालखंड मानला जातो त्या काळातली ही कविता आहे. दुसरा कविता संग्रह 1891चा, म्हणजे दोन्ही कविता संग्रह हे 1818 ते 1920 या पूर्वतयारीच्या कालखंडातले आहेत. पण यांची कविता म्हणजे त्या पूर्वतयारीच्या कालखंडात सगळं साहित्य बाळबोध वळणाचं होतं. पण सावित्रीबाईंच्या साहित्याकडे आपण बघितलं तर सावित्रीबाईंची कविता हा खूपच पुढचा टप्पा गाठणारी होती, ज्याला आपण क्रांतिकारक कविता म्हणू. आता इथे आपल्याला ते नेमकं वेगळेपण दिसतं. म्हणजे मराठी कवितेच्या क्रांतीला खरं तर सावित्रीबाईंच्या कवितेपासून सुरुवात झालेली आहे. पुढे 30 वर्षानंतर केशवसुतांच्या कवितेत ही क्रांती दिसून येते, पण 30 वर्षाआधी ती पहिल्यांदा सावित्रीबाईंच्या कवितेत दिसते. म्हणून सावित्रीबाई फुले या अर्वाचीन कवितेच्या जनक आहेत अशी मांडणी या मराठी साहित्याच्या समीक्षेच्या इतिहासामध्ये व्हायला हवी. धन्यवाद प्राचार्य आशालता कांबळे मॅडम. आणि आपण इथे आलात आणि अतिशय एक वेगळा पैलू सावित्रीबाई फुले यांचा आपण या कार्यक्रमातून मांडलात. मनापासून धन्यवाद. आपण कार्यक्रमामध्ये पुढे जाऊया. मॅडम, तुम्ही मगाशी वेगवेगळ्या सावित्रीबाईंच्या पैलूंवर आपण प्रकाश टाकलेला आहे. दुष्काळाच्या काळामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे तेही अतिशय मोलाचं असं काम आहे. प्लेगच्या साथीमध्ये प्लेगच्या साथीमधलं त्यांचं जे काम आहे म्हणजे मला असं वाटतं की आयुष्याचा तो त्यांच्या शेवटचा टप्पा होता. तर काय सांगाल तुम्ही? तो काळ एकतर प्लेगची साथ आलेली अतिशय भयानक अशी साथ होती की कुणीही तिथे जायला तयार नसायचं आणि संसर्ग होता. आणि तेव्हा पांडुरंग गायकवाड नावाचा मुलगा त्या प्लेगच्या साथीने आजारी पडला आणि त्याला दवाखान्यात न्यायचं होतं. तर त्यावेळेस काही साधनं नव्हती, तेव्हा त्यांनी खांद्यावर टाकून त्याला दवाखान्यापर्यंत नेलेलं आहे. आणि तेव्हा यशवंतांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तसं करू नका आई, कारण ते तुम्हाला पण तो रोग होण्याची आणि तर या सगळ्या गोष्टीला त्या धीराने म्हणजे मरण समोर दिसत असताना सुद्धा मरणाला सामोरी जाणारी ही वीरांगना आहे एका अर्थाने. तर त्यांच्या या शौर्याला आणि शहीद होण्याला तर आपण नतमस्तक झालं पाहिजे. म्हणजे धिटाई केवढी होती त्यांच्याकडे की त्या मरणालाही घाबरत नव्हत्या.
खरंय. आणि मग त्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांचे तेव्हा चिरंजीव त्याच्यातच त्यांचा यशवंत मृत्यू हे देखील त्यांना ते त्यामध्ये मिलिटरीमध्ये होते. कुठेतरी होते. तर त्यांनी बोलवून घेतलं त्यांनी आणि या कामाला लावलं की हे गावात ह्या रोग्यांना आपल्याला बरं करायचंय, तू इथे ये म्हणून. आणि त्यांनी त्या आईला असं मदत केलेली आहे त्या कामामध्ये. म्हणजे स्वतः तर त्या ह्या कामामध्ये उतरल्याच होत्या, मुलाला देखील बोलवून घेतलं. त्यांचा मुलगा डॉक्टर होता, त्याला आणि डॉक्टर केलं त्यांनी. त्या मृत्युमुखी पडल्या त्या जीवांना वाचवताना, त्या रोग्यांना वाचवताना. खरोखर आहे. म्हणजे खरं तर ही गोष्ट जी आहे ही आजही आपल्याला इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण ही गोष्ट ऐकतो तेव्हा प्रेरणादायक तर आहेच, पण मनाचा मोठेपणा जो अगदी सुरुवातीपासून सावित्रीबाईंनी दाखवलेला आहे तो इथेही दिसतो. म्हणजे काय काय मॅडम नसेल ना ह्या एका व्यक्तीमध्ये. मला तर आजच्या स्त्रियांना हेच सांगायचंय की तुम्ही सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. आणि मला त्यांच्या संदर्भाने महिलांना एक 4 ओळींमध्ये मला एक कवितेतून मी त्यांना एक संदेश देऊ म्हणजे आवाहन करू इच्छिते की मैत्रिणी तू ऐकते आहेस ना, मैत्रिणी तू ऐकते आहेस ना त्या बेलगाम घोड्यांच्या टापांचे आवाज, तुझ्या चिमुकलीच्या बाळमुठीतली कोवळी पहाट, त्यांच्या टापांखाली चिरडण्यापूर्वीच तू चुलीच्या धुरातून बाहेर ये. बघ उंबरट्या बाहेरचा ग्लोबल लखलकाट, कोसळू देत झगमगाटाचे झोत तुझ्या अंगावर, मात्र चिकाटीने तेवत ठेव तुझ्या अस्मितेची चिमुकली चांदणी. त्यांना पुरता अंदाज आलाय तुझ्या पंखांचा, त्यांना पुरता अंदाज आलाय तुझ्या पंखांचा, म्हणून सांस्कृतिक पैंजणात तुझे पाय अडकवू नकोस. आणि हो, सांस्कृतिक पैंजणात तुझे पाय अडकवू नकोस. आणि हो, आरक्षणाच्या गाजरालाही भुलू नकोस. गाजराची पुंगी वाजवण्यात निपुण आहे तिथले मदारी. मैत्रिणी, मनू पुन्हा एकदा अवतरलाय भगवी कफनी घालून, त्याचा चेहरा नीट तपासून घे. मैत्रिणी एकच कर, शिकून घे युगारंभाची ग्लोबल लिपी. आणि वाट पाहू नकोस कोणत्याच ज्योतिबाची, तुझी तूच हो सावित्री, आणि लिहून काढ एक नवी बाराखडी. क्या बात है, क्या बात है. खरोखरच म्हणजे तुम्ही जे सांगितलं इतकं आत्मनिर्भर व्हावं की तुला ज्योतिबा सुद्धा नकोय. आज इतकी साधनं तुझ्या पुढे आहेत की तू स्वतःहून आत्मनिर्भर होऊ शकते, सगळ्यात प्रावीण्य मिळवू शकते आणि पुढे जाऊ शकते. फक्त तुझ्या आतलं स्फुल्लिंग जागलं पाहिजे, आत्मभान जागलं पाहिजे. आणि ते आत्मभान असं केव्हा जागेल की तुम्ही जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचाल, जेव्हा महात्मा फुले वाचाल, जेव्हा शिवछत्रपतींचं चरित्र वाचाल, जेव्हा सावित्रीबाईंना आदर्श मानाल, तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला जागं करू शकतील. नक्कीच. आपण खरं तर ह्या सर्व हे सगळे महापुरुष आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत की ज्यांनी इतिहास घडवलेला आहे अशांचा आपण अभ्यास करतो, त्यांच्या जीवनाचा पट समजून घेतो, त्यांच्या साहित्याचा अभ्यास करतो, तेव्हा नक्कीच तुम्ही जसं आत्ता सांगितलं ते स्फुल्लिंग आपल्यामध्ये तेवू शकतं. आणि आज आपण बघतो मॅडम की आपण म्हणतो की स्त्रिया सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत किंवा आघाडीच्या कामामध्ये पुढे आहेत, पण तरीही आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये असेल किंवा अगदी शहरी भागामध्ये देखील आजही कुठेतरी अशा अनेक घटना आपल्याला वाचायला मिळतात की आजही स्त्री कुठेतरी एक अबला म्हणून सिद्ध होते दुर्दैवाने. तर काय सांगाल ह्या सगळ्या एकूणच आजच्या परिस्थितीबद्दल? याला ना सगळं खरं म्हटलं तर ही पितृसत्ताक जी संस्कृती आपल्याकडची ती याला कारणीभूत आहे. घरात आईनीच आणि वडिलांनीच मुलाला घरातल्या स्त्रियांचा सन्मान करायला शिकवलं पाहिजे, तर तो बाहेरच्या मुलीचा आणि उद्या होणाऱ्या त्याच्या पार्टनरचा तो सन्मान करू शकतो. आजही गावाकडे आपण पाहिलं ना तर बाईला भाषिक व्यवहार आहे तो सुद्धा तिचा सन्मानाने केला जात नाही. म्हणजे बायकोची ओळख करून देताना सांगतात की हे आमचं कुटुंब, ही आमची मंडळी, ही चिम्याची आई, ही बक्याची आई, हे अशा पद्धतीची ओळख, पण तिचं नाव सुद्धा सांगितलं जात नाही. तर हा संस्कार जो आहे ना तो पुरुषांमध्ये, आई जेव्हा मुलाला घडवते, एक पुरुष घडवते ना, तिने हा पुरुष घडवताना असा व्यापक आणि बाईच्याकडे
सहृदयतेने आणि समानतेने बघणारा शिकवला पाहिजे. नक्कीच मॅडम, तुम्ही म्हणलात तसं की बाईने पुरुष घडवताना, मुलाला घडवताना हे केलं पाहिजे. आणि सावित्रीबाईंची जयंती जेव्हा आपण साजरी करतो तर ती केवळ स्त्रियांनी नाही तर पुरुषांनी देखील साजरी केली पाहिजे, तरच पुढचा आपला समाज आपण बदलू शकतो. मॅडम, तुमच्या साहित्याबद्दल देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आपण सगळ्याजणी आज सावित्रीच्या लेकी आहोत, तर तुमच्या हातून जे काही साहित्य निर्मिती झालेली आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्याच्यासाठी मी आधी सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन करते की त्यांच्यामुळे माझ्या हातामध्ये लेखणी आले आणि मी शब्दांच्या माध्यमातून माझं जे काय मला जे काही वाटतं किंवा मी जो काही भोवताल पाहू शकते, दिसतं, मला डाचतं, ते मी माझ्या लेखनातनं मांडू शकलेली आहे. तर मी माझे 3 कविता संग्रह, तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसे 3 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. मी कवितांचे अनेक कार्यक्रम केलेले आहेत आणि कवितेच्या माध्यमातून सुद्धा साधारणपणे माझ्या या कविता स्त्री जाणीवेच्या अधिक आहेत. बाईबद्दल मला खास जिव्हाळा असल्यामुळे असेल कदाचित, पण बाईच्या कविता मी जास्त लिहिल्या आहेत. आणि त्यानंतर माझी गेल्या वर्षी ग्रंथालीने रिक्त विरक्त नावाची कादंबरी प्रकाशित केलेली आहे. तर ही कादंबरी अशी आहे, थोडक्यात त्याच्याबद्दल असं सांगायचं तर की व्यवस्थेचा पिंजरा तोडून आत्मभानाच्या अवकाशात झेप घेणाऱ्या एका पक्षिणीची ही कथा आहे. आणि ही पक्षिणी आहे ती एक सामान्य, एक छोटीशी पक्षिणी आहे, पण ती एक गरुड झेप घेते आणि एक स्वतःची जागा निर्माण करते. आणि हे सगळं करत असताना तिला या व्यवस्थेतनं, कुटुंब व्यवस्थेतनं आणि समाजाकडनं ज्या काही शोषणाला म्हणावं की ज्या संघर्षाला तिला सामोरं जावं लागतं, त्याच्यातनं ती तावून सुलाखून निघते आणि एक स्वतंत्र व्यक्तिमत्व उभं करते. ह्या पक्षिणीची ही कथा आहे. आणि थोडंसं याच्यामध्ये असं आहे की यातली जी नायिका आहे ती पितृसत्तेला, इथल्या समाज व्यवस्थेला आणि कुटुंब व्यवस्थेला प्रश्न निर्माण करणारे प्रश्न विचारते आणि तशा घटना याच्यामध्ये घडलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कादंबरी आहे ती सत्यकथेवर आधारित आहे. ही काल्पनिक कादंबरी नाही आहेत. यातली सगळी पात्रं आहेत ती मी पाहिलेली आहेत, मला ती भेटलेली आहेत, त्यांच्या संपर्कामध्ये आलेली, मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. यातली उपकथानकं जी पण आहेत ती सुद्धा खरीखुरी आहेत. तर रसिकांनी या कादंबरी नेहमी माझं त्यांना विनंती आहे की ती त्यांनी वाचावी आणि जरूर प्रतिक्रिया कळवाव्यात आणि तुमच्या वाचनात ती कादंबरी यावी असं मला वाटतं. नक्कीच मॅडम. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. एक सखी आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. बोला, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे. प्रश्न सलग विचारा मॅडम. आपला प्रश्न सलग विचारा. हो, प्रश्न सलगच विचारते. ऐकायला नाही आवाज? हो, पुन्हा एकदा विचारा. हा, 1848 साली सावित्रीबाईंनी पहिली शाळा काढली मुलींची, बरोबर? त्याला 160 वर्ष झाली. तर हा प्रगतीचा एक कुठेतरी मंदावल्यासारखं नाही का वाटत? कारण आता खरं म्हणजे सगळं मातृसत्ताक व्हायला पाहिजे होतं. म्हणजे त्यांनी अनाथ बायकांना आधार दिला, गोष्ट मान्य, पण आता असा अनाथपणा यायलाच नको. सगळी समाज रचनाच जर मातृसत्ताक झाली तर प्रश्नच उद्भवायला नको होते. 160हून जास्त वर्ष गेलेत, एवढे सवलती कायदे बायकांच्या बाजूने झालेत, पण मेन फ्रेमवर्क बदलली नाही समाजाची, पुरुष प्रधान. तर हे बदल व्हायला नको होते का? वेग मंदावल्यासारखा वाटतो. त्यांचं काय मत आहे? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. 1848ला सुरू प्रश्न कळला त्यांचा मला की कायदे आलेले आहेत, बायकांच्या बाजूनी कायदे आलेले आहेत, त्यांना संरक्षण मिळालेलं आहे. मग ह्या पितृसत्तेला धडका देऊन बाईंनी पुढे जायला पाहिजे होतं आणि मातृसत्ताक व्यवस्था यायला हवी होती. पण दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या व्यवस्था किंवा ज्या संस्था आहेत, जे चालवणारे अधिकारी पदावर बसलेले आहेत, तिथे न्याय देणारे जे आहेत ते पुन्हा तिथे पुरुषच बसलेले आहेत. तर त्यांनी, पुरुषांनी सुद्धा बाईच्या दृष्टिकोनातनं आणि न्याय याच्यातनं, कारण ही यंत्रणा राबवणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडे हा व्यापक आणि हा दृष्टिकोन समतेचा असायला हवा. तेव्हा कारण न्यायालयामध्ये किती न्यायालयीन प्रकरणं अशी बलात्काराची आणि ती म्हातारी होते तरी तिला न्याय मिळत नाही. यंत्रणा कोण चालवतं? वकील कोण असतात? न्यायाधीश कोण असतात? जास्तीत जास्त पुरुष आहेत, त्यांनी न्याय द्यावा ना.
160 वर्षाचा नुसता हिशोब मांडून नाही चालणार. ती यंत्रणा कोण चालवतं, काय वकुबाचा माणूस चालवतो आणि काय विचारधारेचा माणूस चालवतो, हे अधिक महत्त्वाचं आहे. नक्कीच. म्हणजे खरं तर आपण जो इतिहास पाहतो तर त्याला इतकी वर्ष झालेली आहेत आणि अजूनही आपण नक्कीच म्हणतो की प्रगतीपथावर आहे स्त्री, पण काही घटना पुन्हा आपल्याला अंतर्मुख करायला लावणारे आहेत. मॅडम, तुमच्या कवितांमधून देखील हा जो एक उद्गार आहे तो उमटत असतो. आम्हाला तुमची एखादी कविता किंवा 4 ओळी ऐकायला आवडतील. हा, तर तुम्हाला मी ऐकवू शकते. मॅडमचे 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि एक कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. रिक्त विरक्त या कादंबरीबद्दल त्या आत्ताच बोललेल्या आहेत आणि खरोखरच एक साहित्यिक म्हणून, एक स्त्री म्हणून आणि एक सावित्रीबाईची लेक म्हणून आज त्या आपल्या समोर व्यक्त होत आहेत. मॅडम, आपल्या कवितेबद्दल. त्या म्हणाल्या की 160 वर्ष झाली तरी बाईची प्रगती अजून थांबलेलीच आहे किंवा ती मंदावल्यासारखी वाटते, कारण बाईला तिच्या वकुबाप्रमाणे प्रोजेक्ट केलं जात नाहीये. याचा संदर्भ मी खूप मागे जाऊन देऊ शकते आणि त्या संदर्भातली कविता सादर करते की सोपं नसतं, सोपं नसतं यशोदा होणं, सोपं नसतं यशोधरा होणं, बिलोरी महालात गौतमाचं अस्तित्व नाकारणं सोपं नसतं, सोपं नसतं राहुलच्या चिमुकल्या डोळ्यात, सोपं नसतं राहुलच्या चिमुकल्या डोळ्यात गौतमाला शोधता शोधता रात्रंदिवसाचे प्रहर वैधव्याच्या वणव्यात विझवून टाकणं सोपं नसतं. गौतमाने दुःखाचं मूळ शोधण्याआधीच, गौतमाने दुःखाचं मूळ शोधण्याआधीच यशोधरेने वारंवार दिली होती तिलांजली तृष्णेला, यशोधरेने वारंवार दिली होती तिलांजली तृष्णेला. दुःख आणि तृष्णा यांचं अद्वैत मांडून, दुःख आणि तृष्णा यांचं अद्वैत मांडून गौतम बुद्ध झाला. मानवतेच्या कपाळावरचा टिळा झाला. त्याच्या मिटल्या डोळ्यात करुणासागर, मिटल्या डोळ्याच्या करुणासागरात, अथांग सागरात जी भुरळ पडली साऱ्या जगाला. पण टळावा लालभडक रक्ताचा मानवी संहार, पण टळावा लालभडक रक्ताचा मानवी संहार, म्हणून अवघ्या रोहिणीचंच पाणी पापणीआड अडवणाऱ्या यशोधरेला कोणीच पाहिलं नाही बुद्धाला ओलांडून. आणि गौतम बुद्ध परतल्यानंतर त्यांच्या भिक्षापात्रात आत्मनिर्भरतेचं दान टाकणाऱ्या यशोधरेला एकाही बुद्धविहारात जागा नाही, यशोधरेला एकाही बुद्धविहारात जागा नाही. क्या बात है. अतिशय म्हणजे मला असं वाटतं की एक अंतर्मुख करणारी किंवा अस्वस्थ करणारी किंवा व्यवस्थेला प्रश्न विचारणारी ही अशी कविता आहे आणि ती एका स्त्रीची व्यथा तुम्ही कवितेतून मांडलेली आहे. असं म्हणतात की साहित्य किंवा कविता हा असा प्रकार आहे की अगदी थोडक्या शब्दांमधून एक खूप मोठा काहीतरी संदेश देणारी अशी कविता असते. आपले 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत, कादंबरी प्रकाशित आहे आणि नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालींनाही खूप खूप शुभेच्छा देते आजच्या दिवशी. तुम्ही आज काय सांगाल की आपल्या कार्यक्रमाची सांगता करताना की समस्त आपल्या सख्या हे कार्यक्रम पाहत आहेत त्यांच्यासाठी आणि एकूणच समाजासाठी की सावित्रीबाईंचं कार्य तर मोठं आहेच, पण ते आजच्या काळाशी कशा पद्धतीने आपण जोडू शकतो याबद्दल आपलं विवेचन काय आहे? हां, तर मला असं म्हणायचं आहे की मी मगाशीच म्हणाले की ज्योतिबाची वाट बघू नको, तू सावित्री हो आणि सावित्री होऊन पुढे जा. आणि सखी भाव जो आहे, भगिनी भाव जो आहे तो तिचा जागा राहिला पाहिजे. प्रत्येक वेळी बाईला संरक्षण देण्यासाठी, तिला न्याय देण्यासाठी यंत्रणाच पुढे येईल, पुरुषच पुढे येतील असं नाही. तुझं अस्तित्व तिथे असेल तेव्हा तू तिला बाईचा हात पुढे कर आणि मदत कर. बाईनी बाईच्या बाजूनी उभं राहावं आणि तिची ताकद वाढवावी. सगळ्या स्त्रियांनी एकमेकींची ताकद वाढवावी आणि भगिनी भाव वाढवावा असं मला त्यांचं सांगणं आहे. कारण एक अगदी सेकंदभरात सांगते, एक छोटीशी घटना आहे की शेजारच्या घरामध्ये जर का भांडण चाललेलं असेल आणि नवरा बायकोला मारत असेल तर लोक तिथे जात नाहीत, पण
दुसऱ्या घरातल्या बाईनी असा विचार करायला पाहिजे की मी एक बाई आहे, दुसऱ्या एका बाईला तिच्यावर तिचा नवरा असला तरी लोक म्हणतात हा घरगुती मामला आहे. हा घरगुती मामला नाही, हा सामाजिक मामला आहे. एका शरीरावर अत्याचार होतोय, एका शरीरावर हिंसा केली जाते, तर ती हिंसा थांबवणं माझं काम आहे. बाईवर होणारी हिंसा थांबवणं माझं काम आहे. म्हणून शेजारचं घर दरवाजा ठोकून आतमध्ये जाऊन आणखीन 2 बायकांना घेऊन ती हिंसा तिने थांबवली पाहिजे. असा अप्रोच बायकांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे आणि इतर महिलांना त्याच्यापासून स्वतःच्या कायच्यातनं मदत केली पाहिजे आणि संघटन वाढवलं पाहिजे महिलांनी. नक्कीच. म्हणजे आता ही वेळ आलेली आहे की सावित्रीबाईंनी जवळजवळ 2 दशकं आधी हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे, त्यांच्या कृतीतून सांगितलेलं आहे. पण आता ही वेळ आलेली आहे की जसं एका हिंदी कवितेतून म्हटलेलं आहे की उठो द्रौपदी वस्त्र उठाओ अब गोविंद नहीं आएंगे. तर ह्या सगळ्या विवेचनातून मला असं वाटतं की सावित्रीबाई फुले यांचं जे कार्य आहे, यांचं कर्तृत्व आहे आणि त्यांचं जे शिकणं आहे आणि त्यांचं जे देणं आहे समाजाला, ते आजही आपण सगळेजण लाभतो. आणि फक्त स्त्रिया नाही तर पुरुषही, एकूणच आपला समाज की जो शिक्षित झालेला आहे आणि जो प्रगतीच्या पथावर आहे, ते सगळेजण आज आपण खरोखर सावित्रीबाईंच्या प्रति विनम्र होऊया. त्यांना पुन्हा एकदा मनोभावे अभिवादन करूया, त्यांच्या साहित्याला, त्यांच्या कामाला, त्यांच्या शिक्षणाला आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या मोठ्या मनाला सलाम करूया. मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय महत्त्वाचे मुद्दे इथे मांडलेत. आपल्या साहित्याबद्दलही चर्चा झाली. याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले अगदी मनापासून आभार मानते. दूरदर्शन केंद्राचे आभार मानते. त्यांनी मला इथे माझे विचार प्रगट करायला संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. दर्शको हो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप आनंदमयी शुभेच्छा देते. आज इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.